प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने म्हटलं, काय एक जन्म दिलेली आई आपल्या लेकराला विसरेल काय? आपल्या तान्ह्या बाळाला कोणती आई विसरेल का? प्रभू येशू म्हणतो. हालेलुया. होय, वचन सांगतं, एक आई आपल्या बाळाला विसरू शकते. जी आई एका लेकराला 9 महिने पोटात ठेवते, वाढवते, त्याच्यासाठी त्रास सहन करते, ती आई सुद्धा आपल्या तान्ह्या बाळाला विसरते. प्रेज द लॉर्ड. आम्ही जगामध्ये बघत आहोत. हालेलुया. छोटे छोटे लेकरं रस्त्यात, कचरा कुंडीत, कुठे पण टाकून दिलेले असतात. हालेलुया. होय, एक जन्म दिलेली आई सुद्धा आपल्या लेकराला विसरेल, ती विसरू शकते. प्रेज द लॉर्ड. पण प्रभू येशू म्हणतो, मी तुला कधीच विसरणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण म्हणतो? जो परमेश्वर ज्याने आम्हाला बनवले, ज्याने आम्हाला घडवले. हालेलुया. तो परमेश्वर, तो प्रभू येशू म्हणतो, मी तुला कधीच विसरणार नाही. हालेलुया. होय, प्रभू येशू आम्हाला कधीही विसरत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाचे लोक सोडून जातात. प्रेज द लॉर्ड. कदाचित आमच्याकडे जे काय असेल ते नष्ट होऊ शकतं, पण येशू म्हणतो, मी कधीच सोडणार नाही. हालेलुया. तो एक खरा आणि विश्वास योग्य परमेश्वर आहे. हालेलुया. कारण आम्हाला बनवणारा तो आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला घडवणारा प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याने आम्हाला घडवलं, ज्याने आम्हाला बनवलं, ज्याने आमच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला, ज्याने आम्हाला जिवंत मानव असं केलं, तो परमेश्वर, तो प्रभू येशू स्वतः म्हणतो, मी तुला विसरणार नाहीये. हालेलुया. जर प्रभू येशू म्हणतो, मी तुला विसरणार नाहीये, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर आम्ही त्या परमेश्वराविषयी, त्या येशूविषयी किती आनंद करायला पाहिजे. हालेलुया. सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आम्हाला आश्वासन देतो, आम्हाला वचन देतो की मी तुला कधी विसरणार नाहीये, मी तुला कधी सोडणार नाहीये, तुला कधी त्यागणार नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये जर आम्हाला एकटेपणा जाणवत असेल, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्येची, जगामध्ये जे घडते त्याची भीती असेल, प्रेज द लॉर्ड, तर प्रभू येशू आमच्याशी बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो बोलणारा परमेश्वर आहे, तो बोलतो आमच्याशी. प्रेज द लॉर्ड. मत्ते शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय आणि 27 वचनात प्रभू येशू म्हणतो, माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही, आणि पुत्रा वाचून ज्या कोणास त्याला प्रगट कराव्यास पुत्राची इच्छा असेल त्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, हे आश्वासन कोण देऊ शकतो? जो एक कार्य करायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा येशू आम्हाला विश्रांती द्यायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. जे ओझं घेऊन आम्ही फिरत असू, पापाचं ओझं, श्रमाचं ओझं, जगाची चिंता काळजा, संसाराची चिंता काळजा, हे सगळं ओझं घेऊन आम्ही फिरत असतो. हालेलुया. परंतु आमचा प्रभू येशू आमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, अहो जे तुम्ही कष्टी आहात, भाराक्रांत आहात, तुम्ही पिडलेले आहात, तुम्ही कन्फ्यूज आहात, ते तुम्ही माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जगाच्या उत्पत्तीपासून आम्हाला बोलवत आहे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की त्याने बनवलेल्या मानवाने त्याच्या बरोबर राहावं. हालेलुया. ज्या मानवाला परमेश्वराने बनवलं, तर परमेश्वराची इच्छा आहे की त्याने माझ्या सानिध्यात राहावं. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये खरा आनंद आहे. हालेलुया. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये खरी शांती आहे. हालेलुया. खरी विश्रांती आहे. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये कुठेच खरी शांती नाहीये. हालेलुया. जगाच्या वस्तूंमध्ये, जगाच्या क्षणिक आनंदामध्ये ही शांती नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु ही खरी शांती प्रभू येशूकडे आहे. खरा विसावा प्रभू येशूकडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
जर तुम्ही सगळीकडे भटकून दमला असाल, सगळं काही करून थकला असाल, शांती नाही आहे अंतःकरणात, आनंद नाही आहे कोणत्या गोष्टीमध्ये, तर प्रभू येशू हालेलुया जो आमचा खरा आणि जिवंत परमेश्वर आहे तो म्हणतो की माझ्याकडे या. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो, अहो कष्टी आणि भारक्रांत जनो सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूकडे विसावा आहे, त्याच्याकडे शांती आहे, त्याच्याकडे आरोग्य आहे. हालेलुया. त्याच्याकडे समृद्धी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप डॉक्टर केले पण बरं नाही वाटत आहे. येशू म्हणतो आरोग्य माझ्याकडे. हालेलुया. येशूकडे आरोग्य आहे. प्रेज द लॉर्ड. खूप कामं केले, खूप परिश्रम केले पण कशातच सक्सेस नाहीये. येशू म्हणतो सक्सेस देणारा तो आहे. हालेलुया. आम्ही येशूकडे येऊया. हालेलुया. आम्ही येशूला हाक मारूया आणि म्हणूया, प्रभू येशू मला तुमची गरज आहे, मला विसावा हवाय प्रभू येशू, मला शांती हवी आहे प्रभू येशू, मला आनंद हवाय प्रभू येशू, खरा आनंद. हालेलुया. हा येशू आमचा एकटेपणा दूर करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आमचा दारिद्र्याचा श्राप दूर करतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नवीन जीवन, नवीन आरोग्य प्रभू येशू देतो. प्रेज द लॉर्ड. तो काल आज युगानुयुग परमेश्वर आहे. हालेलुया. तो कधी बदलत नाहीये, तो एक सारखा परमेश्वर आहे. हालेलुया. वधस्तंभावरती त्याने जे मरण सहन केलं ते आमच्यासाठी होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरेच लोक थट्टा करतात, तो वधस्तंभावर मेला, त्याला स्वतःला नाही वाचवता आलं, तो काय करेल, तो अशक्त देव आहे, असहाय्य आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ही देवाची योजना होती. हालेलुया. स्वतः परमेश्वराने या वधस्तंभावर आमच्यासाठी मरावं, आमच्या पापांसाठी मरावं. हालेलुया. आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत व्हावं, ही परमेश्वराची योजना होती. प्रेज द लॉर्ड. आणि ती योजना पूर्ण झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या वधस्तंभावरती मेलेला आहे आणि तो जिवंत झालाय तिसऱ्या दिवशी. प्रेज द लॉर्ड. आणि तो येशू